Welcome to the agricultural meteorology practicals. So this is the practical of 5th semester agricultural meteorology. Today we will see how a hair hygrograph is working. Okay, so this instrument is known as hair hygrograph. So you can see there is a bundle of human hair. Close kar. Okay, so there is a bundle of this human hair and it is attached to this pen arm. Okay, ठीक आहे, आता ही पेन आर्म दाखव. So human hair is attached to this पेन आर्म. ओके, जरा मागे घे. ओके, सो काय होतं, ह्युमन हेअर जे आहे, माणसाचा केस, ह्युमन हेअर, इट विल एक्सपांड वेन इट विल गेट वेट. ज्यावेळेस आपला केस आंघोळ केल्यामुळं किंवा भिजल्यामुळं किंवा पावसाच्या पाण्यामध्ये भिजल्यामुळं कुठल्याही कारणामुळं ज्यावेळेस भिजतो केस त्यावेळेस तो एक्सपांड होतो, थोडासाच एक्सपांड होतो, खूप नाही होत. आणि ज्यावेळेस आपले केस सुकलेले असतात, ड्राय असतात, ते कॉन्ट्रॅक्ट होतात, आकुंचन पावतात. जर इथं तुम्ही बघितलं, पुन्हा इथंच दाखव, ह्या दोन पॉईंट्सला, ठीक आहे, ह्या दोन्ही पॉईंट्सला केस बंडल्स बांधलेला आहे आणि मध्ये इथं सेंटर लाईनला इथं आतमध्ये एक खटका आहे, ज्या खटक्याला हा जोडलेला आहे लाईक दिस वे, आणि ही जी आहे ती कनेक्टेड विथ द पेन आर्म. आता होतं काय माहिती का, याच्यावरनं ज्यावेळेस थंड किंवा गरम असं म्हणा किंवा वॉटर वेपर म्हणूया आपण, ज्यावेळेस हवेमधली वॉटर वेपर जास्त असते त्यावेळेस हे केस जे आहेत ते एक्सपांड होतात, प्रसरण पावतात आणि पेन आर्म वर येते, ह्युमिडिटी वाढली असं दाखवते. आणि ज्यावेळेस या केसांवरून कोरडी हवा किंवा ड्राय हवा किंवा कमी लेस वॉटर वेपर पास होते त्यावेळेस ते कॉन्ट्रॅक्ट होतात, आकुंचन पावतात आणि पेन आर्म टाईट होतात आणि पेन आर्म खाली येते. आता इफ यू सी हिअर, ओके, सो दिस इज नोन ॲज अ रोटेटिंग ड्रम. ह्याला रोटेटिंग ड्रम म्हणायचं आहे. याच्या एका ॲक्सिसला मगाशी जसं सांगितलं होतं 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, ओके 25, 24 पर्यंत हे तास आहेत. ह्या वरच्या ॲक्सिसला तास आहेत आणि उभ्या ॲक्सिसला इथं बघा ह्युमिडिटी आहे, ठीक आहे, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. ओके, सो दिस इज द रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ओके, आणि दिस इज नोन ॲज अ पेन आर्म. ही जी आहे रेड कलरची, याच्यामध्ये लाल कलरच्या शाईमध्ये बुडवायची, म्हणजे इथं हे पण ह्याच्यावर मार्किंग करतात. दिस इज नोन ॲज अ रोटेटिंग ड्रम. ह्याच्या बॉटममध्ये आपण सेल टाकलेला असतो. सेल टाकल्यामुळं हा 24 तासामध्ये गोल 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 फिरतो आणि हवेमधली जी आर्द्रता आहे किंवा ह्युमिडिटी आहे त्याचं याच्यावर मार्किंग होते. आता कसं होतंय, आपण एक डेमो दाखवतो, ठीक आहे. आता सपोज ह्युमिडिटी किती आहे, 90% आहे, तर अशी ही मी आता पेनानं दाखवतोय, अशी लाल रंगाची मार्किंग होते. वाढलं तर वाढतं, कमी झालं तर कमी होतं, ठीक आहे. सो किती वाजता, ॲट व्हॉट टाईम, हाऊ मच ह्युमिडिटी इज देअर, किती वाजता किती ह्युमिडिटी आहे हे तुम्हाला सगळं ह्याच्यावर कळतं. आणि हा जो रोटेटिंग ड्रम आहे हा गोल 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 फिरत असतोय, ठीक आहे. तर रोज सकाळी 8:30 वाजता, मॉर्निंग एव्हरीडे 8:30, रोज सकाळी 8:30 वाजता इथं यायचं आणि ही क्लिप काढायची, ठीक आहे. ही क्लिप रिमूव्ह केली की हा, आता हे जेव्हा दाखव, अडव असं दाखव, ठीक आहे, असा ग्राफ पेपर तुमच्यासमोर उपस्थित राहतो. म्हणजे किती वाजता किती ह्युमिडिटी होती हे तुम्हाला सगळं कळत राहतं, ठीक आहे. दुपारी 1 वाजता किती होती, दुपारी 2 वाजता किती होती, 3 वाजता किती होती, वाढली कधी, कमी झाली कधी, का की ह्या ॲक्सिसवर ह्युमिडिटी आहे आणि ह्या आडव्या ॲक्सिसवर काय आहे, तास आहेत. त्यामुळं 24 तासामध्ये, ठीक आहे, 24 तासामध्ये 24 हावर्समध्ये किती वाजता किती ह्युमिडिटी होती ह्या इन्स्ट्रुमेंटमुळं कळते. आणि हा जो आहे हा रोटेटिंग ड्रम आहे. ओके, ह्याच्या बॉटमला पण मी तुम्हाला दाखवतो की ह्याच्या खाली पण आपण सेल टाकतो. ओके, त्यामुळं हा जो आहे हा 24 हावर्समध्ये स्वतःचं सर्कल कंप्लीट करतो. इथं सेल टाकलेला असतो त्यामुळे हा 24 हावर्समध्ये सर्कल कंप्लीट करतो. सो दिस इन्स्ट्रुमेंट इज नोन ॲज हेअर हायग्रोग्राफ फॉर मेजरमेंट ऑफ ॲटमॉस्फेरिक ह्युमिडिटी. कर क्लोज.